संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट जनताच यशस्वी होऊ देणार नाही. भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांचा रोखठोक इशारा. देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्याक मुस्लिमांबाबत घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून गेली असून संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसनं रचल्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे, असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी आज पत्रकार परिषदेत केलंय. देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा म्हणजे मुस्लिमांचा आहे असा दावा 2006 मध्येच तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला होता. आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरिबांकडील तुटपुंजी संपत्ती हिरावून घेतली जाईल असा इशाराही लक्ष्मण सावजी यांनी दिलाय. या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने गेल्या 2-3 वर्षापासूनच जसा देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला आणि त्या कालावधीपासूनच 2047च्या शताब्दीकडे झेप घेताना भारत कसा असेल याचं मग सगळं अर्थसंकल्पातून त्याचं चित्रण आलं, वेगवेगळ्या विचारमंथनातून आलं, भाषणातून आलं, सभांमधून आलं आणि हे सगळं होण्यासाठी ज्या स्थितीमध्ये भारत असायला पाहिजे त्यासाठी गेल्या 10 वर्षामध्ये प्रकर्षानं प्रयत्न केले गेले. सामान्य माणसाला देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत घेण्याच्या प्रयत्नापासून ते सगळ्या अंत्योदय योजनेपर्यंत, गरीब कल्याणाच्या योजनेपासून, महिलांपासून, युवांपासून, शेतकऱ्यांपासून सगळ्याच क्षेत्रामध्ये भारतानं जी गेली माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये जी प्रगती केली त्याची जी सुरुवात झाली ते मुद्दा थोडी प्रस्तावना मोठी घेतोय. 2014ला ज्या वेळेला निवडणुका झाल्या निराशाजनक अशी स्थिती सगळ्या देशामध्ये होती. काळजी वाटाव्याची परिस्थिती होती. सगळे भ्रष्टाचाराची उच्चांक, सगळे स्कॅम, आतंकवाद, स्थानं थैमान घातलेलं सगळीकडले बॉम्बस्फोट, सगळ्या देशाच्या सीमा, देशांतर्गत ही जी सगळी परिस्थिती होती चिंताजनक होती. कसं होईल या देशाचं, अशी स्थिती सामान्य माणसाला मनामध्ये प्रश्न निर्माण करेल अशी होती. आणि 2014 पासून जी सुरुवात झाली तो टेक ऑफ घेतला नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये. साधी ज्या योजना वेगवेगळ्या आल्या त्याच्यामध्ये जनधन योजना आली. जनधन योजनेचा प्रकार माहिती आपल्याला की बँक अकाउंट उघडणं किती गरजेचं होतं हे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय. परंतु अशी एखादी योजना असावी हे सरकार आल्यानंतर वाटणं आणि त्याचे कार्यान्वयन होणं. आज 50-52 कोटी लोक नव्यानं गेल्या 5-10 वर्षामध्ये भारताच्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेत पहिल्यांदा सहभागी झाले. बँकेत अकाउंट उघडणं म्हणजे काहीतरी फार VIP लोकांचं किंवा फार श्रीमंत लोकांचंच काम आहे असा एक थोडासा भ्रम होता, तो दूर झाला. आणि ही सगळी एक योजना राबवताना सुद्धा अशा तर शेकडो योजना झाल्या, पण योजना राबवताना कुठली ही या धर्मासाठी योजना आहे, ही या जातीसाठी योजना आहे असं कुठे आलं नाही. सरसगट 140 कोटी भारतीयांसाठी ज्या योजना आल्या त्या सगळ्यांसाठी आल्या. म्हणून त्याच्यामध्ये धार्मिक दुजाभाव कुठला की ही मुस्लिमांसाठी योजना नाही, ही फक्त हिंदूंसाठी अशी कुठली योजना आली नाही. मग ती गॅसची असेल, निवासाची असेल, LED बल्बची असेल, पाणी पुरवठ्याची असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सगळे विषय झाले. परंतु याच्यामध्ये अमुक एक, परंतु आता हे सांगायचं कारण असं आहे की आता 2024च्या निवडणुकीला सामोरं जाताना ज्यावेळेला भाजपनं संकल्पपत्र ठेवलं आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे मुद्दे घेतले की एक आम्हाला या पंचवार्षिकमध्ये काय करायचं आहे तर विकसित भारताचा संकल्प करून जो आम्ही पुढे चाललेलो आहे. तर असं एका बाजूला देशामध्ये जनतेला एक राजकीय पक्ष अशा प्रकारचं आश्वासित करतो आणि हाच पक्ष हे करू शकेल असा एक विश्वास निर्माण करतो. अशी स्थिती असताना सुद्धा विरोधकांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली, ज्या पद्धतीनं समोरचा जाहीरनामा आला, काँग्रेसचा जाहीरनामा हा भारतीयतेच्या एकात्मतेला तडा देणारा, भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का देणारा आणि आगामी काळासाठी चिंताजनक वाटणारा असा काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित झाला. आणि माननीय पंतप्रधानांनी या विषयाची विशेषपणे परदेशी राजस्थानच्या एका जाहीर सभेत दखल घेतली आणि भारतीय जनता पार्टीनं सगळीकडे पत्रकार बांधवांशी संवाद साधून हा विषय हायलाईट करायचं ठरवलं. हा विषय प्रकर्षाने लक्षात आणून, कारण हा देशविरोधी ज्या कृती होतात त्याच्यामध्ये भाजप कायमच पहिल्यापासून आक्रमकतेने सामोरं आणलाय.
आणि आता जरी निवडणुका असल्या तरी काँग्रेसची ही चाल यशस्वी होऊ देणार नाही असं जर आम्हाला संकल्प करायचा असेल तर त्यांचं काय नेमकं चुकीचं आहे हा प्रकर्षानं मुद्दा सगळ्यांपर्यंत यावा त्यासाठी खास करून पत्रकार परिषदांचं आमचं महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आयोजन झालं. काल माधवराव भंडारी आमचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते नाशिकला पत्रकार परिषदेत आले होते आणि नगरची जबाबदारी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील माध्यमाचे सगळे पदाधिकारी असतील यांनी सांगितले की नगरमध्ये जाऊन पत्रकार बांधवांशी आपण संवाद साधा म्हणून या ठिकाणी मुद्दा थोडी प्रस्तावना केली आपल्याशी बोलताना की जे विषय आलेले आहेत ते खूप चिंताजनक आहेत की अमुक एका समाजाचं लांबून चालून तुष्टीकरण करून भारतातलं सगळं सामाजिक वातावरण त्यांना बिघडवायचंय हा त्यातला भाग दिसतोय. अमुक एका समाज म्हणण्यापेक्षा कशाला मुस्लिमांचं तुष्टीकरण करायचं आणि सगळ्या बाजूला जिथं त्यांचं आता कर्नाटकमध्ये सरकार चालू आहे कर्नाटकमध्ये सरकारने जे फतवे काढले सरकारचे जे GR काढले त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकाला कोणी जरी रिक्षा घेतली तरी त्याला जी सबसिडी मिळायला पाहिजे त्याला जे कर्ज मिळायला पाहिजे हे सगळ्या आर्थिक दुर्बल घटकासाठी पाहिजे परंतु ही योजना सरकारनं फक्त मुस्लिम आर्थिक दुर्बलासाठी केली हे उघडपणे त्यांनी जाहीर केलं. म्हणजे तिथे एखादा हिंदू कोणी रिक्षा कोणी घ्यायला हिंमत करत असेल तर त्याला मात्र ती सवलत नाही आणि अशा पद्धतीने जर काँग्रेस पुढे जाणार असेल तर त्यांचा भविष्यातला डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. कारण त्यांनी एक सॅम पित्रोडानं काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काय जाहीर केलं की आता जे काही आपल्या आत्ताच्या पिढीचं जे काही जमवलेलं आहे त्यांनी त्याच्या मुलाकडे ट्रान्सफर करताना 55% सरकारला द्यायचे आणि 45% पुढच्या पिढीला द्यायचे. म्हणजे आयुष्यभर मुलांच्या सुनांच्या मुलींच्या व्यवस्थेकरता जी माणसं कष्ट करून कमवलेलं असतं ते जे धन असतं त्यांनी म्हणजे हा एक विचार हा कशासाठी आहे की भारतामध्ये बहुजन कोण आहे भारतामध्ये बहुसंख्याक कोण आहे त्यांना अपमानित करायचं त्यांच्या अस्मितेवर ठेच घालायची आणि दुसऱ्यांचं अल्पसंख्याकांचं लांबलचालन करून जसं एक माओवाद किंवा नक्षलवादानं जसं राजकारण केलं किंवा ज्या पद्धतीनं त्यांचा विचार प्रस्तुत करायचा प्रयत्न केला तशा पद्धतीनं हे त्यांना करायचं आहे हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हे होऊ द्यायचं नसेल तर ह्या गोष्टी प्रकाशाला समोर आल्या पाहिजे. एकूणच नेहरूंच्या काळात असेल इंदिराजींच्या काळात असेल राजीवच्या काळात असेल जेव्हा जेव्हा अल्पसंख्याकांचे विषय आले त्यावेळेला झुकतं माप देणं आणि बहुसंख्याकांचा अपमान करणं असे अनेक विषय त्यांच्या याच्या आधीच्या कायद्यांमधून आले तशा प्रकारचे कायदे करायचे प्रयत्न केले. ज्यावेळेला मध्यंतरी एक दंगलीचा कायदा केला होता त्यावेळेला पण अशाच पद्धतीनं ते प्रकाशित झालं होतं. आता त्यांना अशा पद्धती म्हणजे थोडंसं आम्ही जे जुने कार्यकर्ते जे चळवळीमध्ये राजकीय पक्षातले आहेत त्यांना जर थोडासा इतिहासाचा अभ्यास असलो 1936ला मुस्लिम लीगनं जो जाहीरनामा केला होता प्रसारित आणि त्या जाहीरनाम्यावर पुन्हा कार्यक्रम होऊन 1940ला जी फाळणी झाली ज्या पद्धतीने बिजारवली गेली तशा पद्धतीचा म्हणजे 1936चा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आणि आता काँग्रेसचा जाहीरनामा जो शेजारी शेजारी ठेवला तर तुम्हाला फारसा फरक जाणवणार नाही. इतकंच साम्य वाटावं इतकं तो जाहीरनामा अशा पद्धतीनं प्रकाशित केला. म्हणजे एका बाजूला 40ची जशी फाळणी झाली त्यावेळेला जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येतात आणि सावरकरांबद्दल बोलतात किंवा काँग्रेसचे नेते येतात आणि अशा प्रकारच्या योजना जाहीर करतात त्यामध्ये यांना सरळ सरळ भारताची दुसऱ्यांदा फाळणीच्या दिशेने घेऊन जाण्याचा हा काँग्रेसचा मनोदय हे त्याच्यामध्ये स्पष्ट होतं. आणि काँग्रेसनं जर असे मनोदय केले असतील तर भारताची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा फाळणी व्हावी तर ते यशस्वी होऊ देणार नाही हा आमचा भाजपचा संकल्प आहे. आणि ह्या एका विषयासाठी खास करून आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे.